UPSC किंवा MPSC स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, स्वतःला पहिले हे 3 प्रश्न विचारा। मित्रांनो, 10वी 12वीची परीक्षा झालेली आहे। बरेच पालक आणि विद्यार्थीगण मला भेटायला येत आहेत कारण की त्यांना स्पर्धा परीक्षामध्ये इंटरेस्ट आहे। म्हणजे UPSC MPSC या परीक्षा द्यायच्या आहेत आणि IAS IPS किंवा DYSP DC त्यांना बनायचं आहे। मला 15 वर्षापेक्षा जास्ती अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, म्हणून मी त्यांना एकच सांगतो की स्वतःला पहिले 3 प्रश्न विचारा। पहिला प्रश्न की तुम्हाला हे का करायचं आहे? मला समाजसेवा करायची आहे, मला जॉब सिक्युरिटी पाहिजे, मला हाय स्टेटस पाहिजे। जर आपल्यामध्ये क्लॅरिटी असेल तर आपण आपला 100% देऊ शकतो। सो वॉट एव्हर इज युअर वाय, जस्ट हॅव क्लॅरिटी ओव्हर इट सो दॅट यू आर ऑलवेज इन्स्पायर्ड अँड यू डोंट रिक्वायर एक्सटर्नल मोटिवेशन फॉर दिस एक्झामिनेशन। सेकंड प्रश्न आहे, माझ्याकडे राईट स्ट्रॅटेजी आहे का? मित्रांनो, राईट रिसोर्स पर्सन किंवा स्ट्रॅटेजी नसेल तर आपला वेळ वाया जातो, आपण हार्डवर्क करतो, पण ते हार्डवर्क डॉंकी वर्क मानलं जाईल। आपल्याला स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे। असा कुठला तरी अनुभवी मेंटर आपल्याला पाहिजे ज्यांनी ही एक्झाम खूप जवळनं बघितलेली आहे आणि बराच प्रदीर्घ त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे। तर प्लीज गेट दिस व्हेरी क्लिअर, कारण की तुम्ही तुमच्या जीवनातील 2-3 वर्ष या क्षेत्रात देणार आहात। सो गेट प्रोफेशनल गायडन्स अँड बिकम अ प्रोफेशनल ॲस्पिरंट। थर्ड महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला विचारायचा आहे स्वतःला, तो म्हणजे की इमोशनल स्टेबिलिटी आहे का, इमोशनल इंटेलिजन्स आहे का? हा प्रवास मोठा आहे, म्हणून खूप अप्स अँड डाऊन्स येणार। जेव्हा डाऊन आहे तेव्हा आपण गिवअप करतोय का? आपल्यामध्ये पेशन्स आहे का? आपले मित्र जॉब घेतील, आपले मित्र जीवनात काहीतरी वेगळं करतील, आपले मित्र बर्थडे पार्टीला जातील, लग्नाला जातील, पण आपल्यामध्ये एवढं इमोशनल आणि मेंटल स्टेबिलिटी आहे का की आपण हे सगळं सॅक्रिफाईस करून आपल्या देहाकडे आपण 100% देऊ शकतो का? कारण की मित्रांनो, या क्षेत्रासाठी मी नेहमी सांगतो की आपण जेव्हा दूध गरम करतो 95% इज द मिल्क, ओनली 5% इज द क्रीम। सो यू वॉन्ट टू बिकम द क्रीम ऑफ द सोसायटी। इफ यू वॉन्ट टू बिकम द क्रीम ऑफ द सोसायटी, यू विल हॅव टू वर्क मोर हार्ड देन द रेस्ट 95% ऑफ द सोसायटी। तर तुम्ही ते करू शकता का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न स्वतःला पहिले विचारा। या 3 प्रश्नांचं जर तुम्हाला उत्तर भेटलं तर तुम्ही नक्की स्पर्धा परीक्षाकडे येऊ शकता आणि जर तुम्ही आलात तर तुम्हाला यश मिळू शकतं। तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।